तुझी काय प्राइस आहे व्हाईटची? किती नंबर आहे? 5 to 6 हाय हॅलो आणि नमस्कार. मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ लाईफ. आजचा ब्लॉग असणार आहे शॉपिंगबद्दल, सर्व काही शॉपिंगबद्दल असणार आहे आज. तर शॉपिंगचं निमित्त काय आहे तर फक्त आहे मेश एक्झिबिशन, जे बोरिवलीमध्ये भरलं होतं. जे सगळे फॅन आहेत या मेश एक्झिबिशनचे, त्यांना माहिती असेल एक्झिबिशन काय आहे. तर नुकतंच मी त्या एक्झिबिशनला भेट दिली आणि थोडीशी शॉपिंग केली आहे. ही काही गणपतीची शॉपिंग नाही आहे, पण मला काही गरजेच्या गोष्टी घरात नव्हत्या, तर त्यासाठी ही शॉपिंग केली आहे. तर हा आजचा ब्लॉग असणार आहे या शॉपिंगबद्दल. तर पहिली गोष्ट काय आहे, तर जो तुम्हाला अंबानीमध्ये जो सोफा दिसतोय, तर तो थोडासा लाईट कलरचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी एक सोफा कवर बघत होते आणि सोफा कवर मला एकाच व्यक्तीकडून घ्यायचा होता, ज्यांना मी फॉलो करते बऱ्याच दिवसापासून. तर त्यांच्याकडून मला सोफा घ्यायचा होता, म्हणून मी सोफा बऱ्यापैकी असाच ठेवला होता काही दिवस. त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हतं, पण फायनली ते अवेलेबल झालेलं आहे. मी त्यांचं ब्रँडचं नेम दाखवते, लक्षूज क्रिएशन. इथे उलटं दिसत असलं तरी इथे नाव आहे लक्षूज क्रिएशन, कारण यांचं नाव आहे मी गीतांजली हुबळीकर. ह्या मेस एक्झिबिशनमधून मी त्यांच्याकडून हा सोफा कवर घेतला आहे. तर त्यांच्याकडून घेण्याचं खास कारण असं की त्या फक्त रिकमेंड नाही करत की हां तुम्हाला हा हवा असेल तर हा सोफा घ्या, पण ते आपल्याला पर्सनली सजेस्ट करतं की नाही हा महागडा असला तरी हा नका घेऊ, पण हा तुमच्या सोफ्याला जास्त छान दिसेल. आणि त्यांच्याकडचं जे कलर कॉम्बिनेशन्स आणि ज्यांच्याकडे जी व्हरायटी आहे, तर ती मला वाटत नाही तर कुठे एवढी मी व्हरायटी बघितली. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून घ्यायचा होता सोफा कवर, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून घेतलेला आहे हा सोफा कवर. आणि थोडा कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे. तर हा आहे सोफा कवर, मोरपंखी कलर आहे हा. हे जे कलर, मुळात मी तुम्हाला सांगते की कलर कॉन्ट्रास्ट घेण्यामागचं कारण हे, एक तर उठून दिसतंय, लाईट कलरचा सोफा आहे आणि डार्क कलरचं कवर मी त्यासाठी घेतलेलं आहे. ही जी आहे मोरपंखी कलर जरी असला तरी ही खाली ब्लॅक कलरची थोडीशी झिगझॅग पॅटर्नमध्ये बॉर्डर आहे आणि त्याला खाली टसेल्स आहे. तर गीतांजली ताईच्या सजेस्टनुसारच मी हा सोफा घेतला आहे. आणि कलर ही गोष्ट मुळात इतकी छान निसर्गाने आपल्याला दिली आहे की त्यांचा आपल्याला मन प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी आहेत, जसं म्युझिक असू देत, वाचन असू देत, आपले चांगले विचार असू देत, गाणी असू देत, कलर. त्याचपैकी हा एक कलर हा एक आहे की जे बघितल्यामुळे आपला मूड बदलतो, वाईब्स बदलतात, घरातलं वातावरण बदलतं, घर प्रसन्न कसं राहील याकडे शक्यतो आपल्या गृहिणींचा कल असतो. त्यापैकीच हा एक, मी याची एक निवड केली आहे की हा कलर याच्यावर थोडासा उठून दिसेल आणि थोडा डार्क कलर असल्यामुळे आणि घरात छोटे पिल्लू असल्यामुळे मी डार्क कलरची चॉईस केली आहे. तर मला तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की हा कलर छान दिसतोय का, सोफ्याला उठून दिसेल का, सोफ्याला सूट होईल का, तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की या गोष्टी, याच्याबद्दल मला तुमचं फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सोफा कवर तर झालं आहे. तर आता सणवार सुरू झाले, तर मग अर्थातच सणातल्या गोष्टी आता लागतात. लवकरच बाप्पा घरी येणार आहे, तर त्यासाठी मी गीतांजली ताईकडूनच एक गोष्ट घेतली आहे. तर ती आहे दुसरी, म्हणजे ही चटई घेतली आसन पाटावर ठेवण्यासाठी. ही जी आहे चटई घेतली, जी थोडीशी मला वेगळं वाटलं काहीतरी. तर ही आहे, त्याला थोडंसं डिझाईन केलं आहे आणि पाटावर आपलं पाटाच्या साईजनुसार त्यांच्याकडे सगळं काही अवेलेबल असतं, साईजनुसार सोफा कवरप्रमाणे, कुशन कवर त्याप्रमाणे. ह्या चटईसुद्धा अवेलेबल आहेत. तर मला ग्रीन बॉर्डर पाण्यासारखी छान वाटली, तर ही ग्रीन बॉर्डर मी आणली आहे. तर बाप्पाच्या स्वागतासाठी सगळी हळूहळू तयारी होते माझी, तर त्यापैकी ही एक गोष्ट होती. तर बाप्पाची खरेदी म्हणायचं तर तसं अजून खरेदी अशी फारशी काही सुरू झाली नाही आहे, अजून काही फारशा गोष्टी घेतल्या नाही आहेत, पण त्यापैकी एक मला आवडला पाटासाठी म्हणून मी ती एक गोष्ट घेतली आहे. बाकी तिसरी वस्तू आहे माझ्या पिल्लूसाठी, आमच्या भाऊसाठी छानसा फ्रॉक घेतला आहे. लहान मुलांना डिझाईन्स, पॅटर्न्स किंवा वर्कवाले जे ड्रेसेस असतात ते आवडत नाही फारसे, त्यामुळे मी साधा कॉटनचा फ्रॉक आणला आहे, जो तिला घालायला छान वाटेल. तिला तसंही पॅटर्नवाले ड्रेस आवडत नाही जास्त, त्यामुळे हा कॉटनचा फ्रॉक आहे छान. त्याला फ्रिल आहे खाली,
तर हा पॅटर्न अजून तिने घातला नाही, मी तिच्यासाठी आणला. मला कलर खूप आवडला, कलर कॉम्बिनेशन आणि ही एम्ब्रॉयडरी खूप आवडली आहे. तर त्याच्यामुळे मी हा फ्रॉक तिच्यासाठी आणला आहे गणपतीत घालण्यासाठी. खूप युनिक पॅटर्न्स या एक्झिबिशन्समध्ये पाहायला मिळतात. तर ज्या गोष्टी आपल्याला सहसा दुकानात मिळत नाही, तर त्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात, एक्झिबिशन्समध्ये मिळतात. तर मेश एक्झिबिशन्स जर तुमच्या शहरात जर कधी लागलं असेल, सुरू झालं असेल, तर नक्की एकदा भेट द्या. जर अनेक आपल्याला वेगळ्या गोष्टींच्या, वेगळ्या साड्यांच्या शोधात आपण असतो, काहीतरी हटके हवं असतं, तर असं काही हवं असेल तर जे आपल्या शहरांमध्ये एक्झिबिशन्स भरतात, जे छोटे उद्योजक असतात, लघु उद्योजक असतात, जे हाताने कारागिरी करतात, तर अशा उद्योजकांकडून नक्कीच खरेदी करा. त्यांच्या हाताची जी एक जो टच असतो, जो ब्युटिफुल टच जो बोलतो आपण, तो असतो. त्याच्यामुळे ती गोष्ट थोडी युनिक बनते. आणि जसं मी म्हटलं की आता बाप्पा येणार आहे, त्या पाठोपाठ अनेक सणही येणार आहे. तर त्यासाठी जे आपल्याला लागतं, जे नैवेद्याचं ताट असतं, ते ठेवण्यासाठी मी आणलं आहे जे कापडापासून बनवलेलं केळीचं पान. जर मी हे कोणाकडून आणलं आहे, तर स्वप्नगंधा कलेक्शन एक पुण्याचा ब्रँड आहे. तर खूप छान वस्तू पैठणीपासून त्या बनवतात. तर हे मला खूप वेगळं वाटलं. हे पैठणीचा काठ इथे आहे, जो साडीचा आपल्याला छान पदराचा जो आपल्याला टच येतो, तर तो छान काठ इथे लावला आहे. इथे त्याला बुट्टी आहे. तर हे केळीचं पान आहे, जे नैवेद्यासाठी मी यूज करणार आहे. तर मला खूप आवडलं हे, त्यामुळे मी हे घेतलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. तो ब्रँड म्हणजे जो शक्यतो दुकानांमध्ये मिळत नाही, तो अगरबत्तीचा एक ब्रँड मी तिथे मला पाहायला मिळाला. त्यांची वैशिष्ट्य असं आहे की मी आधी ब्रँडचं नाव सांगते. यांचं आहे GAMTA, गॅमटा. म्हणजे मला तरी हेच प्रोनाऊन्स करता येतं याचं नाव. तर यांचा स्पेशालिटी, खासियत अशी आहे की हे पंचगव्यापासून उदबत्ती बनवतात, अगरबत्ती बनवतात. आणि याचं स्मेल कसं आहे सांगू का? त्यांनी मला हे 2 सॅम्पलही दिलेत, पण मी सिलेक्ट केलेला तो जो आहे, याचं नाव आहे सॅफ्रन सँडल. म्हणजे हा चंदनासारखा स्मेल आहे थोडासा. व्हिडिओमधून कसं दाखवू, आता व्हिडिओमधून कसं सांगू की कसं आहे, पण एक्स्ट्रीम चंदनाची जी स्मेल असतो, थोडासा डार्क तसा काहीसा स्मेल आहे. पण दुकानांमध्ये हा ब्रँड अवेलेबल असेलच असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हे सगळे स्वतःचं छोटे लघु उद्योजक असतात, तर त्यांच्याकडून हे घेतलं आणि खूप सुंदर आहे. तर मी जसं बोलले की घरातलं वातावरण प्रसन्न असलं तर घरातले विचार प्रसन्न असतात, घरातलं कुटुंब छान असतं. हे सगळं विचारांवर आणि घरातल्या वातावरणावर जर डिपेंड असेल, तर त्यापैकी एक घटक हा सुद्धा आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की ही उदबत्ती 1 तासभर जळते आणि त्याचा सुगंध सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहतो. तर मी अजून यूज नाही केली आहे, पण यूज केल्यानंतर याचा फीडबॅक मी नंतर नक्कीच देईल. पण मी जिथून घेतली तिथल्या वातावरणात तो सुगंध दरवळत होता बऱ्याच वेळ. त्याच्यामुळे मी त्यावरून सांगू शकते की नक्कीच ही इफेक्टिव्ह असेल, छान असेल. आणि छान सुगंध असला की छान मन फ्रेश राहतं, आपला मूड बदलतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा एक घटक झाला शॉपिंगमधला, ही 4थी गोष्ट होती. आणि नंतर मी घेतलेलं आहे घेतलं आहे आपलं साधंसं गळ्यात काहीतरी, साडीवर आपण जे घालतो, हँडलूमचं आहे हे, हँडक्राफ्टेड ज्वेलरी बोलतो आपण याला. तर याच्यामध्ये हे हाताने बनवतात, जे लघु उद्योजक असतात, जे स्वतः महिला असतात काही, हे हाताने ज्वेलरी बनवतात. त्याच्यामध्ये जी आपण हे बोलतो की थोडंसं इम्परफेक्शन जरी असलं तरी ते एक छोटा टच देतात, त्याला थोडंसं त्याची सुंदरता वाढवतं. हाताने बनवल्यामुळेच ते जास्त सुंदर आहे असं वाटतं मला. मी अजून ट्राय नाही केले, पण छान वाटेल असं मला तरी दिसतंय. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. तर ही झाली आहे एक वस्तू. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आणखी एक वस्तू आणली. ही काय गणपतीची शॉपिंग नव्हती, पण मला मेश एक्झिबिशन चालू होतं, त्यामुळे मला तिथे शॉपिंग करण्याचा मोह नाही आवरला. त्याच्यामुळे मी ही शॉपिंग केली आहे. तर त्यातली ही एक गोष्ट आहे, दिसतंय
हे इयरिंग्स आहेत. इथे आहे थोडासा वेगळा, मला थोडंसं वेगळं दिसलं, इयरिंग्समध्ये वेगळा पॅटर्न दिसला त्याच्यामुळे हे आणलं. हे दिसतात एलिफंट दिसत आहेत. हे हत्तीचे म्हणजे रूपामधले कानातले आहे. तर मला हे भयंकर आवडलं, थोडंसं वेगळं काहीतरी. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे ही होती माझी छोटीशी शॉपिंग. तर तुम्ही शॉपिंगला सुरुवात केली आहे का? गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे, तर तुमची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे, काय करताय, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी शॉपिंग आवडली का? काय आवडलं तुम्हाला कुठलं? मी काही जे ब्रँड्स आहेत जे मला लक्षात आहे की मी कोणाकडून घेतलं आहे, तर त्या गोष्टींची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जी लक्षूस ब्रँड आहे त्यांच्याकडून सोफा आणि चटई घेतली, नक्की एकदा त्यांच्याकडून खरेदी करा. छोट्या उद्योजकांना वोकल फॉर लोकल आपण जसं बोलतो की छोट्या उद्योगांना नक्कीच आपण थोडा सपोर्ट केला पाहिजे, रादर दॅन इंटरनॅशनल ब्रँड्स किंवा मोठ्या ब्रँड्सला सपोर्ट करण्यापेक्षा लोकल ब्रँड्सला नक्कीच सपोर्ट केला पाहिजे. तर साधारणतः सोफा कवर मी सोफ्यावर टाकलं आहे. तर साधारणतः असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे ते दिसतंय. तर मला तरी छान वाटते. तुम्हाला तुमचं फीडबॅक नक्की इथे सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण चॅनलला कुठलाही GST नाही आहे. चॅनल सबस्क्राईब करायला कुठलाही GST नाही आहे. हे व्हिडिओ बघण्यासाठी अगदी फ्री आहेत. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावर असू देत. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.